एकमेकांच्या विरोधात लढले भाजप शिवसेना जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आता एकत्र आल्यात. मंडळी, सत्ता प्रत्येकी 2.5 वर्ष वाटून घ्यायला दोघांचं एकमत झाल्याचं पाहायला मिळतंय. पहिला अध्यक्ष कोणाचा असणार यावरती आता घोडा अडलेला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेल्या भाजप शिवसेनेला आता युती धर्माची आठवण झालेली आहे. अध्यक्षपद प्रत्येकी 2.5 वर्ष वाटून घेण्यात येईल. दोन्ही पक्षांची दिलजमाई या ठिकाणी झालेली 2.5 वर्षांवरती आणि पहिली 2.5 वर्ष अध्यक्षपद कुणाकडे या प्रश्नावर मात्र तोडगा निघत नाहीये. आता या मुद्द्यावरती युतीच्या चर्चेचे घोडे हे अडलेले आहेत. भाजप आणि शिवसेना यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला ठरला असल्याची शक्यता ही वर्तवण्यात येते. सुरुवातीचे 2.5 वर्ष कोणत्या पक्षाला मिळणार यामुळे घोडं पेंड खात बसलाय. याचा अंतिम निकाल अद्याप येणं बाकी आहे. तर मंडळी, ओबीसी विकास मंत्री अतुल सावे यांनी, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या विषयावरती चर्चा केलेली आहे. बैठकीनंतर 2.5 वर्षाचा फॉर्म्युला आणि त्यावरती सहमती झाल्याचं समजतं आहे. सोमवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा होणार आहे आणि त्यानंतर पहिल्या टप्प्यात अध्यक्षपद कोणत्या पक्षाकडे राहील याचा निर्णय देखील येण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदाची निवडणूक 18 मार्च रोजी होणार आहे आणि जिल्हा परिषद सदस्यांची संख्या ही कोणाकडे किती येते देखील आता जाणून घेऊयात. मंडळी, भाजपकडे आहेत 23 सदस्य, शिवसेनेकडे 21, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 4, उद्धव सेनेकडे 9, राष्ट्रवादी शरद पवारांकडे 1, अपक्षांकडे 4, काँग्रेसकडे 1 अशी एकूण सदस्य संख्या ही 63 आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद सत्तेची लढाई ही केवळ अध्यक्षपदासाठी नाही तर जिल्ह्यातील भविष्यातील राजकीय वर्चस्वाची देखील ही लढाई मानली जाते. 2.5 वर्षानंतर येणाऱ्या मोठ्या निवडणुकीत आपल्याच पक्षाची छाप असली पाहिजे असा प्रयत्न भाजप आणि शिवसेना हे दोनही पक्ष या ठिकाणी करताना दिसतात. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, भाजपकडनं कोण होईल किंवा शिवसेनेकडनं कोण जिल्हाध्यक्ष होईल, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल? कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत राहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.